शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। उत्तर पत्रिका घरी घेऊन जाणाऱ्या शिक्षिकेवर आता कारवाई होणार आहे। ही प्रतिक्रिया स्वतः दादा भुसे यांनी आता दिलेली आहे। त्या शिक्षिकेवरती कारवाई होणार असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं। साम टीव्हीच्या बातमीचा दणका बघायला मिळाला। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, आपण पाहतोय खरी तर 12वीचे पेपर शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये तपासणंच गरजेचं असतं, बंधनकारक असतं, मात्र या शिक्षिकेने हे पेपर घरी नेले आणि त्यानंतर आता कारवाईचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। सविस्तर माहिती या संदर्भात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच आपण बघतोय की खरं तर विरार बोळिंज येथील ही घटना आहे आणि माझ्या मागे आपण जो बंगला बघताय त्याच बंगल्यामध्ये ती शिक्षिका राहत होती। हे आपण बघतोय की बोळिंज नानभाट रोडवर हा बंगला या ठिकाणी सध्या आहे आणि या बंगल्यातच ही शिक्षिका राहत होती आणि त्या ठिकाणी खरं तर 175 उत्तरपत्रिका या महिला शिक्षिकेच्या घरी होत्या आणि या उत्तरपत्रिका तपासत असताना त्या ठिकाणी एक घटना घडली आणि घरामध्येच एक आगीची घटना घडल्यामुळे या पत्रिका जळाला असल्याची माहिती मिळते। एकूण जर बघितलं तर कॉमर्स विभागाच्या खरं तर या उत्तरपत्रिका होत्या। ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्सच्या 175 उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या या शिक्षिकेच्या घरी होत्या। मात्र बोर्डाच्या या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी कशासाठी आणल्या होत्या किंवा या उत्तरपत्रिका देण्यासाठी परवानगी कशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आली हा खरं तर मूळ सवाल आहे। कारण कुठल्याही उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या तपासायच्या असतात तेव्हा निश्चितच त्या ठिकाणी शाळेत त्या तपासल्या जातात, महाविद्यालयामध्ये तपासल्या जातात आणि संबंधित एक प्रमुख अधिकाऱ्यांच्या आदेशा व्यतिरिक्त त्या उत्तरपत्रिका बाहेर आणल्या जात नाही। मात्र असं असताना या महिलेच्या घरी या उत्तरपत्रिका आल्याच कशा असा खरं तर प्रमुख सवाल या निमित्तानं निर्माण होतोय आणि एकूण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे, संबंधित शिक्षिकावर कारवाई होणार आहे असं आश्वासन दादा भुसे यांनी दिलेलं जरी बघायला मिळालं तरी एकूणच शिक्षण विभागाच्या संदर्भातला खरं तर हा मोठा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। एका महिलेच्या घरी आगीची घटना घडल्यानंतर खरं तर हा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। मात्र अशा पद्धतीनं आणखीन किती शिक्षकांनी उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या आपल्या घरी नेलेल्या आहेत त्याची देखील तपासणी होणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि एकूण या सगळ्या वैदेही खरं तर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतील तरी देखील या संदर्भात प्रशासनाला माहिती का नाही हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे।